अजून एक लय मोठा गैरसमज आहे की लोक म्हणतात जिन्याखाली टॉयलेट, किचन, देवघर येऊ नये. अनेक वास्तू केसमध्ये क्लॉकवाईज स्टेअरकेस आहे. आजही अनेक लोक जिन्याबद्दल वेगवेगळे नियम सांगतात. कोण म्हणतं क्लॉकवाईज जिनाच असला पाहिजे, तर कोण म्हणतं अँटी क्लॉकवाईजच अशुभ असतो. नमस्कार मित्रांनो, मी आचार्य तुषार यलमार तुमचं मनपूर्वक या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज आपण वास्तुशास्त्रामधील एक अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल समाजामध्ये अनेक गैरसमज पसरलेले आहेत. तो विषय म्हणजे तुमच्या घरातला जिना, स्टेअरकेस. आजही अनेक लोक जिन्याबद्दल वेगवेगळे नियम सांगतात, फिलॉसॉफीज सांगतात. कोण म्हणतं जिना क्लॉकवाईजच असायला पाहिजे, तर कोण म्हणतं अँटी क्लॉकवाईजच शुभ असतो किंवा अशुभ असतो. काही लोकांचं म्हणणं आहे की जिन्याखाली टॉयलेट, देवघर, किचन ह्या गोष्टी असेल तर लय मोठा वास्तुदोष आहे. पण असं मला नाही वाटत बिलकुल. या सगळ्या गोष्टींकडे आपण टेक्निकल आणि एक एक्सपिरियन्सच्या पर्स्पेक्टिव्हने बघणं फार गरजेचं आहे. माझ्या एक्सपिरियन्समध्ये मी काय अनुभवलं आहे की अनेक वास्तू केसमध्ये क्लॉकवाईज स्टेअरकेस आहे किंवा अँटी क्लॉकवाईज स्टेअरकेस आहे, त्याचे वेगवेगळे रिझल्ट्स दिसून येतात. क्लिअर ॲट ॲक्च्युअल ह्याचं मी तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह सांगतो. सगळ्यात पहिले क्लॉकवाईज स्टेअरकेस आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय हे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. जर तुम्ही एखादा जिना चढताय आणि उजव्या बाजूला वर वळाले तर समजा तो आहे क्लॉकवाईज जिना, आणि चढता चढता डाव्या हाताच्या बाजूने वर वळाले तर त्याला म्हणतात अँटी क्लॉकवाईज जिना. आता ह्यामध्ये बरेच गुरुजी असं म्हणतात की क्लॉकवाईज जिना हे योग्य आहे, इमोशनल सेंटिमेंट आहे त्यांचा क्लॉकवाईज जिना. पण प्रॅक्टिकली जर बघायचं म्हणलं तर ह्या गोष्टीवरून जिना शुभ आहे किंवा अशुभ आहे याच्यात काही लॉजिक मला दिसत नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे की तो जिना तुमच्या ओनरशिपचा आहे की कॉमन आहे. एक्झाम्पल, तुमचा ड्युप्लेक्स फ्लॅट आहे. ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये 2 फ्लोअर तुमचे, मग त्याच्यामधला जो जिना आहे तो तुमचा प्रायव्हेट जिना आहे. मग तो जिना तुम्हाला इम्पॅक्ट देऊ शकतो. पण आता बरीच लोक फ्लॅटमध्ये राहतात तर तो जिना कॉमन आहे तुमचा, मग तो जिना तुम्हाला इम्पॅक्ट नाही देणार. आता इंडिपेंडंट जो जिना आहे हा कुठल्या प्रकारे इम्पॅक्ट देतो, हा पॉझिटिव्ह कसा असतो, निगेटिव्ह कसा असतो, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर जिना किंवा कॉमन जिना जो आहे तो त्याच्याबद्दल घाबरण्याची बिलकुल काही गरज नाही. आता समजा 2 फ्लोअरचं ड्युप्लेक्स आहे. पहिला जिना दुसऱ्या स्लॅबची इथे जिथे संपतोय, जी शेवटची स्टेअरकेस आहे त्या स्लॅबवर त्याचा एंट्रन्स क्रिएट होतो. आता ती जागा फार इम्पॉर्टंट आहे. त्या फ्लोअरची शेवटची पायरी जी आहे त्याला एंट्रन्स म्हणू शकतो आपण. ती जर योग्य झोनमध्ये असेल तर रिझल्ट भयंकर पॉझिटिव्ह असतात. पण जर ती एंट्रन्स निगेटिव्ह झोनमध्ये असेल तर त्याचा रिझल्ट एकदम थर्ड क्लास असू शकतो. म्हणजे बऱ्याच वेळा काय करतात, समस्या ह्या जिन्यामुळे नसते तर शेवटची जी पायरी आहे ही त्या स्लॅबच्या सेंटरपासून निगेटिव्ह झोनमध्ये येते. आता अजून एक लय मोठा गैरसमज आहे की लोक म्हणतात जिन्याखाली टॉयलेट, किचन, देवघर येऊ नये, कारण जिन्याचा आकार हा पिरॅमिड सारखा असतो. पण जर रियालिटीमध्ये बघितलं ना, जिना कधी पिरॅमिड सारखा दिसतो का? जिन्याची आणि पिरॅमिडचा हा लांबपर्यंतचा काही संबंध नाही आहे. पिरॅमिडचा एक स्वतःचा एक सेल्फ स्ट्रक्चर आणि अँगल आहे, आणि घरातल्या जिन्याचं पूर्ण स्ट्रक्चर वेगळं आहे, पिरॅमिडपेक्षा टोटली वेगळं आहे. मग फक्त जिन्याखाली एखादी खोली आहे म्हणून तो वास्तुदोष आहे, हा सेंटिमेंटल ॲनालिसिस आहे, हा शास्त्रांच्या बेसवर ॲनालिसिस नाही आहे. एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं, जर एखादं टॉयलेट वास्तूनुसार योग्य दिशेत असेल, म्हणजे वेस्ट नॉर्थ वेस्ट, साऊथ साऊथ वेस्ट किंवा ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट, आणि ते जिन्याखाली आहे तर ते परफेक्ट आहे, कारण ते निगेटिव्ह झोनमध्ये. पण टॉयलेट चुकीच्या दिशेत आहे, पश्चिम दिशेत आहे, आणि त्याच्यावर जिना आहे, तर ते टॉयलेट नेहमी चुकीचंच असणार आहे. मग जिन्याचा आणि त्या टॉयलेटचा काही संबंध नाही. आता जिन्याखालच्या देवघराबद्दल सांगतो. देवघर जर वास्तूनुसार योग्य दिशेत असेल तर जिना आल्यामुळे ते देवघर चुकीचं असं बिलकुल ठरवत नाही. एक्झाम्पल, ईशान्य दिशेत एखाद्याचा जिना आहे, जिन्याखाली देवघर आहे, परफेक्ट, काही इश्यू नाही आहे. पश्चिम दिशेत जिना आहे, जिन्याखाली देवघर आहे, काही इश्यू नाही आहे. आता फक्त तुम्ही श्रद्धेपोटी जर म्हणत असाल तर तुम्ही फसवताय स्वतःला. तर वास्तुदोष आणि पर्सनल बिलीव्ह आहे ना, या 2 वेगवेगळ्या गोष्टी, 2 वेगवेगळी उदाहरणं आहेत. अजून एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर समजा तुम्ही एखाद्या अपार्टमेंटमध्ये राहता, तुमच्या फ्लॅटमध्ये देवघर आहे, लेट सपोज. तुमच्या वरच्या मजल्यावर ज्या व्यक्तीचं घर आहे ते लोक दररोज तिथे चालतात, त्या व्यक्तीने समजा त्याच कॉर्नरला टॉयलेट केलं, मग असं तर सगळ्यांच्या घरात वास्तुदोष क्रिएट व्हायला पाहिजे असं नसतं. तुमचा कार्पेट एरियावर ब्रह्मस्थानापासून कुठली गोष्ट कुठे आहे दॅट मॅटर्स. आणखी एक प्रश्न विचारला जातो जिन्याचा,
जिना ऑड असावं की सम असावं. इव्हन माझ्या एक्सपिरियन्समध्ये तुम्ही एखाद्या स्ट्रक्चरला असं ॲनालाइजच करू शकत नाही की फक्त सम पायऱ्या आहेत, विषम पायऱ्या आहेत. मला नाही कधी ह्याचा रिझल्ट दिसला, बी फ्रँकली सांगायचं म्हणलं तर. त्यामुळे केवळ फक्त ऑड किंवा इव्हन जिना असणं किंवा नसणं याच्यासाठी सगळा जिना तोडणं अशी लोकं मी भरपूर बघतो. हे आवश्यक आहे असं मला नाही वाटत. माझ्या मते सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, जिना कोणत्या दिशेत आहे, त्याचा उपयोग काय आहे, आणि जेव्हा तो वर जातो त्या स्लॅबवर कुठल्या झोनमध्ये तो एंट्रन्स ओपन करतो, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहे. बाकी तर सगळ्या अफवा आहेत, बाकी सगळे गैरसमज आहेत. कन्क्लुजन, ऑब्झर्वेशन आणि एक्सपिरियन्सच्या सपोर्टने याच्या आधारे सगळं पाहणं अधिक योग्य. वास्तुशास्त्राचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे भीती निर्माण करण्याची बिलकुल नाही आहे. ओव्हरऑल कम्प्लीट बॅलन्सिंग तत्व इस्टॅब्लिश करणं आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया एक अशाच नव्या आणि युजफुल टॉपिकबद्दल.